आजची रेसिपी आपली आहे चना कोळीवाडा। तर अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो हा चना कोळीवाडा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। इथं बघा छोले घेतलेले आहे मी। तर हे छोले रात्रभर मी पाण्यात भिजत ठेवले। स्वच्छ आधी 2 पाण्याने धुवून घेतले, नंतर मग पाण्यामध्ये भिजत ठेवले मी हे छोले। आता आपल्याला कुकरमध्ये हे छोले टाकून घ्यायचे आहे, कुकरच्या भांड्यामध्ये। आणि गॅसवर मी पाणीसुद्धा तापवायला ठेवलेले आहे। पूर्ण छोले बघा कुकरमध्ये टाकून घेतले। आता आपले छोले डुबतील तितपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला 2च शिट्ट्या घ्यायच्या आहे, खूप शिट्ट्या घ्यायच्या नाही। कारण छान असे आपले चना कोळीवाडा मस्त छान असा अख्खा अख्खा दिसायला पाहिजे। आणि बघा 2 शिट्ट्या घेऊन घेतल्या मी आणि लगेच वाफ काढली आणि छोले बघा किती छान शिजलेले आहे। आता मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे पाणीही निघून जाईल। आणि यातले अर्धे छोले मला राहू द्यायचे आहे भाजी बनवण्याकरता। तर बघा आता मी थोडेसे छोले इथं घेणार आहे शिजवलेले, एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। खूप सुंदर होतात हे बघा। आता इथं मी 1 ते 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे। मोठा चम्मच 1 ते 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे बघा। त्यानंतर आता मी पोहे खायचे 2 चम्मच इथं मी मैदा वापरणार आहे। म्हणजे खूप सुंदर असे क्रिस्पी होतात आपले चना कोळीवाडा। आता मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे बघा। त्यानंतर आता आपल्याला थोडंसं डाळीचं पीठ वापरायचं आहे। तर 1 चम्मच आपल्याला डाळीचं पीठ वापरायचं आहे। ज्या चम्मचने आपण कॉर्नफ्लॉवर वापरलं त्या चम्मचने 1 चम्मच आपल्याला डाळीचं पीठ वापरायचं आहे। तुम्ही नक्की या प्रकारे चना कोळीवाडा बनवून बघा, मुले आवडीने खातील। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बघा। आता इथं मी थोडासा लिक्विड फूड कलर टाकलेला आहे। तुम्हाला जर स्किप करायचा तर तुम्ही करू शकता। तुमच्याकडे जर पावडर स्वरूपात असेल तर तुम्ही तोही कलर वापरू शकतात। पण थोडंसं काहीतरी मुलांना वेगळं दिसण्याकरता तर अगदी थोडासा मी कलर वापरलेला आहे बघा। थोडासा टाकला तरी खूप कलर येतो। आता हे सगळं मिक्स करून घेतलं बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आणि तेल असं तापल्यानंतर थोडे थोडे आपल्याला बघा चणे सोडून घ्यायचे आहे। खरोखर सांगते इतके छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असा चना कोळीवाडा रेसिपी आपली तयार होत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली चना कोळीवाडा रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही कुठून रेसिपी बघत आहात ते पण मला सांगा। तर नक्की बनवून बघा, मुले खरंच खुश होतील। एखाद्या वेळेस काहीतरी मुलांना वेगळं असं खाऊ वाटतं तेव्हा तुम्ही या प्रकारे नक्कीच चना कोळीवाडा बनवून बघा। आता बघा मस्त छान क्रिस्पी तळले गेलेले आहे, तेल छान तापू द्यायचं, मगच आपल्याला चणे सोडायचे आहे। तर मग झाले बघा चना कोळीवाडा तळून। आता इथं मी 9 ते 10 लसूण पाकळ्या तळून घेणार आहे। लसणाशिवाय तर मजाच नाही चना कोळीवाडा खायला। तर हा लसूण मी आता अख्खाच असा तळून घेणार आहे। असा छान असा सोनेरी रंगावर तळून घ्यायचा। आणि बघू शकता तुम्ही आता लसूण पण आपला तळून झालेला आहे। लसूण पूर्ण आता मी चाळणीवर काढून घेणार आहे, म्हणजे सगळं तेल निघून येईल। आणि आपल्याला जे आपले चना कोळीवाडा तयार आहे त्यामध्ये हा तळलेला लसूण आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर आता इथं तुम्हाला जर चाट मसाला वापरायचा तर तुम्ही चाट मसाला थोडासा वापरू शकता। मी वापरलेला नाही, पण चाट मसाला तुम्ही नक्की वापरा, खूप छान टेस्ट येते। तर बघा आता आपला चना कोळीवाडा रेसिपी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला। जर रेसिपी माझी आवडत असेल तर मोठ्या मनाने एक लाईक, एक कमेंट छान अशी करायला विसरू नका। आणि नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली। खूप सुंदर लागतो हा चना कोळीवाडा। तर मग मैत्रिणींनो, कशाला वाट बघताय, तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि खायला पण या। श्री स्वामी समर्थ।